अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच पंकजा मुंडे सुद्धा या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। रोहित पवार आणि निलेश लंके यांनी रात्रीतनं या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे। अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती आहे आणि या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर पंकजा मुंडे या सुद्धा या ठिकाणी आज कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहतील। तर काल रात्री रोहित पवार आणि निलेश लंके यांनी या ठिकाणी अभिवादन केलं तेव्हाची दृश्य आपण बघतोय। कर्जतच्या चौंडीमधली दृश्य आहे। अहमदनगरमधली दृश्य एका बाजूला चौंडीमधली तर दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले त्याची दृश्य आपण बघतोय। सुप्रिया सुळे यांनी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केलं त्याची पुण्यामधली दृश्य आणि दुसरीकडे रोहित पवार हे अहमदनगरच्या चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले तेव्हाची दृश्य आपण बघतोय। त्यांच्यासोबत निलेश लंके सुद्धा उपस्थित होते। नगर आणि पुण्यामधली दृश्य आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। निलेश भाऊ असतील, आबा असतील यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि हस्ते आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन केलं। त्यांच्या कार्याला व तसंच त्यांचा जो त्याग होता या सगळ्या गोष्टींसमोर आम्ही सर्वजण नतमस्तक झालो। तसंच या तालुक्यामध्ये असणारे जे सर्व मान्यवर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आपण प्रभू महादेवाचं तिथं हवनसुद्धा केलं, दर्शन घेतलं आणि मग आम्ही सर्वांनी मिळून 12 नंतर इथं जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आणि इथं पुष्पवृष्टी असेल आणि दर्शन अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून इथे केलेला आहे। आजचा दिवस हा एक आपल्या सर्वांसाठी हा प्रेरणादायक दिवस म्हणून या दिवसाकडे आज पाहिले जात आहे। अहिल्यादेवींचा इतिहास जर आपण पाहिला खऱ्या अर्थाने आज हिंदू धर्माची मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं त्याचं सर्व आणि सर्व श्रेय अहिल्यादेवी होळकरांना जात असते। त्यामुळे आजचा दिवस हा सर्वसामान्य बहुजनांसाठी हा प्रेरणादायी दिवस म्हणून हा दिवस या ठिकाणी आज पाहत असतो। रोहित पवार आणि निलेश लंके यांनी रात्रीतनं अभिवादन केलेलं आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुद्धा यावेळेला उपस्थित राहणार आहेत। त्याबरोबरच भाजप नेत्या पंकजा मुंडे सुद्धा यावेळी उपस्थित राहतील।